नमस्कार, व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। लातूर महापालिकेच्या वतीने शहरात गेल्या काही दिवसांपासून सिंगल यूज प्लास्टिकच्या विरोधात मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या पथकाने सिंगल यूज प्लास्टिक ठेवणाऱ्या शहरातील 3 गोदामावर छापा टाकत कारवाई केली। या कारवाईत 5 टन प्लास्टिकचा साठा जप्त करून 10,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। महापालिकेच्या वतीने सिंगल यूज प्लास्टिक बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याची सुरू करण्यात आलेली मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त यांनी दिली। सिंगल यूज प्लास्टिकवर महापालिका क्षेत्रामध्ये स्वच्छता विभागामार्फत कारवाई सुरू आहे आणि आज त्याचा भाग म्हणून जवळपास 5,000 किलो 5 टन जवळपास प्लास्टिक जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे आणि विविध गोडाऊनवर आम्ही या ठिकाणी छापे टाकलेले आहेत। येत्या काळामध्ये सुद्धा ही कारवाई अधिक तीव्र करणार आहोत। तरी पुन्हा एकदा मी शहरवासियांना व आस्थापनाधारकांना आवाहन करतो की आपण जे बॅन आहे सिंगल यूज प्लास्टिक ते कृपया आपण वापरू नयेत। कुठे लाईट टाकले स्क्रॅप मार्केट रोड तसेच 60 फूट रोड यावरील या ठिकाणी जे काही गोडाऊन्स असतील त्या ठिकाणी आम्ही कारवाई करून माल जप्त केलेला आहे व दंडात्मक सुद्धा कारवाई केलेली आहे। सर, आपण जो माल पकडतो त्या मालाची पुढील प्रक्रिया काय असते? निश्चितच जो काही माल आम्ही पकडलेला आहे तो आम्ही कचरा डेपो प्रोसेसिंग प्लांट या ठिकाणी नेऊन त्याचं पुढील जे काही नियमानुसार आहे त्यावर प्रक्रिया करण्यात येते आणि हे सर्व आम्ही इन कॅमेरा करत असतो।